हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि संडेच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आमच्या बिल्डिंगमध्ये एक फंक्शन, ते म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या जिमचं ओपनिंगचं फंक्शन. तर त्याच्यासाठी मस्त सगळ्यांचा बिल्डिंगचा एक आमचा डिनर आहे खाली आणि ओपनिंग फंक्शन आहे जिमसाठी. तर तिथे आम्ही जाऊन आता डेकोरेट वगैरे करणार आहोत, छान सगळं बलून्स वगैरे लावणार आहोत, प्रॉपर रिबन कटिंग ओपनिंग वगैरे होणार आहे, ते सगळं असणार आहे. आणि खूप खूप चांगली गोष्ट आहे की आमच्या बिल्डिंगमध्येच आता जिम बनणार आहे. तर जिमला न जाण्याचे एक्सक्युजेस आता आम्ही नाही देऊ शकत की बाहेर निघायला कंटाळा आला आहे, पाऊस आहे, हे आहे, ते आहे. बिकॉज आता लिफ्टमध्ये बसायचं आहे, वर जायचं आहे, जिममध्ये जायचं आहे, लिफ्टमध्ये बसायचं आहे, खाली यायचं आहे. सो कुठल्याही वेळी मॅनेज करून जिमला जाऊ शकतो. सो खूप खूप चांगली गोष्ट होतं. आय थिंक ही वन ऑफ द बेस्ट ॲम्युनिटी जर कुठल्याही बिल्डिंगमध्ये असू शकते तर ते आहे जिम. तर खूप चांगली गोष्ट आहे, ते होतं आहे आज. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जेव्हा आपण नवीन ब्लॉग पोस्ट करते. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आधी सुरुवात आम्ही करणार आहोत डेकोरेशन करण्याची, सगळं सजवणार आहोत ओपनिंगसाठी. ते ओपनिंग रिबन कटिंग वगैरे होईल, ते मस्त जेवणार आहोत. आणि त्याआधी माझा चहा बनतोय बिकॉज उद्यापासून श्रावण आहे. आम्ही आत्ताच बाहेर खाऊन आलो आणि खूप हेवी झालं आहे, तर थोडासा चहाची गरज आहे असं फ्रेश वाटायला. जिमला सजवण्यासाठी सगळ्यांनी मिळून आधी छान बलून्स फुगवून घेतले. त्यानंतर सगळे बलून्स इक्विपमेंट्सवर आणि विंडोजवर लावून घेतले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाली बसून रिबन्सपासून फ्लॉवर्स बनवायचं ठरवलं. खूप दिवसांनी बिल्डिंगच्या फंक्शनमुळे असा गेट टुगेदरचा मुहूर्त जुळून आला होता आणि त्यात चहाची साथ होती, म्हणून चाय पे चर्चा असा काहीसा हा लेडीज प्रोग्राम आमचा झाला होता. ह्याची पण अशी फुलं बनवली आणि सगळी लावून छान असेल. ह्याची फुलं खूप मस्त हां, मग ह्याची बनवून मी काय म्हणते, आपल्याला आधी जेवढं लागतं तेवढं कटपट करून घेऊ. आणि मग आपण बाकीचा. आणि मी रेडी झालेली आहे, छानपैकी ड्रेस घातला आहे. ॲक्च्युली आधी आम्ही साडी घालणार होतो, मग विचार केला की जाऊ द्या, पाऊस आहे, कंटाळा येतो एक तासासाठी साडी घालायला. मग विचार केला की ड्रेस वगैरे घालूया, वन पीस वगैरे घालूया. सो मी हा ऑलरेडी ड्रेस इस्त्री केलेला होता म्हणून मी हाच ड्रेस घालून घेतला. आणि हार्दिकची अनपॅकिंग अजून झालेली नाही, दिसत असेल. स्कूबी तिथे बसलेला आहे, स्कूबीचे टॉईज हे स्प्रेड झालेले आहेत. हां, आणि आम्ही झाला रेडी आहोत. 7:30चा टाईम आहे. सिम्पल आणि खूप कम्फर्टेबल असा ड्रेस घातला आहे. मला ॲक्च्युली हे ड्रेस खूप आवडले. हा मिंत्रावरूनच ऑर्डर केला होता आणि मी अजून सिमिलर ड्रेसेस ऑर्डर करायचा विचार करते. मी हार्दिकला तेच बोलली की मी अजून प्लीज असे ऑर्डर करते, कारण हे खूप सुंदर दिसत आहेत आणि व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. खरंच खूप कम्फर्टेबल आहेत. मी हवं तर लिंक ॲड करते ह्या ड्रेसची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करून घ्या. तर आता हार्दिक त्याच्या कपड्यांची इस्त्री आता करतोय वेळेवर. 5 मिनटं आधी निघायच्या आधी मी थोडीशी चंपू झाली आहे बिकॉज मी काल तेल लावलं होतं केसांना, जास्त नाही, थोडंसं लावलं होतं पण लावलं होतं. आणि सकाळी हेअरवॉश करायला विसरली. हेअरवॉश करायला विसरली मी आंघोळ करत असताना, म्हणून विचार केला की ठीक आहे, आता ह्याच्यातच जे ॲडजस्ट करता येईल ते थोडंसं. असं इथे एक रबर बँड लावला आहे, हाफ टाईड आणि हाफ खाली सोडले आहेत, नाहीतर खूपच चंपू होऊन जाईल मी जर पूर्ण खाली सोडले तर. म्हणून हे असंच केलं आहे. फक्त इयरिंग्स मी आत्ता ॲड केले, थोडंसं असं फंक्शनवाला लुक ॲड करायला. अदरवाईज सगळं सिम्पलच वाटत होतं. तर इयरिंग्स ॲड केल्यानंतर एक छान लुक आला आहे, काहीतरी रेडी झाल्यासारखा. हे रबर बँड आहे बघ, त्याच्यामध्ये असं ते पिन घाल आणि टाय कर. कसा दिसतं, सुंदर आहे. बघता बघता जिमच्या उद्घाटनाची वेळ झाली. चला तर मी तुम्हाला आमच्या सोसायटीचं जिमचं टूर देते. आमच्या सोसायटीचं जिम हे खूप मोठं नसलं तरी त्यात फुल बॉडी वर्कआउटसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स आहेत. वेट ट्रेनिंगसाठी लागणारे डिफरंट वेट्सचे डंबेल्स, प्लेट्स आणि पुढे छान मोठा मिरर आहे. लेग वर्कआउटसाठी लागणाऱ्या मशीन्स, लेग प्रेसची मशीन, बॅक वर्कआउटसाठी लागणारी मशीन, त्यानंतर कार्डिओसाठी लागणारी सायकल, ट्रेडमिल आणि चेस्ट वर्कआउटसाठी लागणारा बेंच किंवा एक मल्टीटास्किंग इक्विपमेंट जिकडे तुम्ही बारसोबत स्क्वॉट्स किंवा डिफरंट बॉडी पार्टचे डिफरंट वर्कआउट्स करू शकता. आणि हा आहे आमच्या जिमचा 360 व्ह्यू. आमचं जिम हे प्रॉपरली व्हेंटिलेटेड आणि वेल लिट आहे. आमच्या जिमला खूप मोठ्या मोठ्या विंडोज आहेत आणि हे जिम टेरेसवर असल्यामुळे खूप छान थंड हवा दिवसभर इथे येत असते. आणि गोंडस किलबिलसोबत सगळेजण जमा झाल्यानंतर फायनली रिबन कटिंगची सुद्धा वेळ झाली. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु
तं नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये रङ्गये सुष्ठुवासस्तनुभिः वेश्येमदेव हितं यदायुः ॐ स्वस्तीन्द्रो दृष्टवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि सहतारम् अवानुचानमो शिष्यम् औ पश्चात्ततौ पुरस्तादौ उत्तराततौ औ दक्षिणात्ततौ चोर्ध्वा. या जिममुळे सगळ्यांचं सुदृढता जिमचं उद्घाटन म्हटलं तर जिमचे इक्विपमेंट ट्राय करणं तर बनतंच, म्हणून सगळ्यांनी मिळून एक एक करून इक्विपमेंट सगळे ट्राय करून घेतले. बलून बोलून पण आणतो नसतं. जिमच्या सेलिब्रेशनची गजबज सुरू असताना नित्याकडे माझं लक्ष वेधलं. एवढ्या आवाजात सुद्धा भान हरपून निरागसतेने स्वतःला आरशात बघून स्वतःचेच हावभाव बघून आपल्याच दुनियेत मग्न असणारी ही गोंडस नित्या. त्यानंतर जेवणाची वेळ झाली होती. टेबल खुर्च्या लागल्या होत्या, म्हणून आम्ही सगळ्यांनी खाली येऊन जेवणासाठी एकत्र बसून घेतलं. जेवणाआधी सोसायटीमधील आदरणीय व्यक्तींचा शॉल आणि नारळ देऊन सन्मान केला गेला. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाने 2-2 शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त केलं. जिम उद्घाटनाच्या सगळ्या पारंपरिक गोष्टी पार पडल्यानंतर आता वेळ झाली होती केक कटिंगची, आणि हा मान मिळाला होता सोसायटीच्या सगळ्या लेडीजना. आणि फायनली जेवणाची वेळ झाली होती. पुरणपोळीपासून ते बटाटे वडे, मुगाचे वडे, वरण भात, मखाण्याची भाजी, वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, अशी सुंदर मेजवानी होती. आज पहिल्यांदाच मी मखाण्याची भाजी खाऊन बघितली. हार्दिक आणि मला मखाण्याची भाजी खूपच जास्त आवडली होती. तर आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. खूप छान मेन्यू होता. नित्य तू काय खाल्ला? तू काय काय खाल्ला? छाश आणि चॉकलेट केक खाल्ला तिने. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आम्ही स्कूबीला जेवायला द्यायला आलो आहेत आणि नित्याला पण बघायचं होतं स्कूबी कुठे आहे, स्कूबीला जेवायला कसं देतात तिला बघायचं होतं, म्हणून तिला वर घेऊन आली. आता छान हा खूप छान ड्रेस घातलाय. हा सगळ्यांनी बघून घ्या. तिचा बर्थडे ड्रेस आहे आणि खूप सुंदर ड्रेस घातलाय. असा व्हाईट असा खूप छान ड्रेस आहे. खूप सुंदर हेअरबँड पण लावलंय. बलून पण आणलाय तिने. तर स्कूबीला अजिबात आवडत नाही. आणि खूप छान सगळे गप्पा मारतायत. सगळे बसले, जोक्स वगैरे चालू आहेत, गप्पा चालू आहेत. स्कूबीला आता जेवण झाला स्कूबी की मी पण खाली जाते. आम्ही सगळे बसू, छान टाईम स्पेंड करू. असा एक ही पालघरच्या बाहेरची आमची पुण्यातली आमची सोसायटी म्हणजे आमची फॅमिली आहे. थँक्यू सो मच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मी जितका डिटेलमध्ये बनवता येईल तितका बनवायचा ट्राय केलेला आहे. सगळ्यांच्या खूप छान मोमेंट्स मी कॅप्चर करायचा ट्राय केलेला आहे. आणि उद्यापासून होपफुली सगळे जिमला जायला सुरुवात करणार आहोत. आम्ही लेडीजसुद्धा सगळ्या जाणार आहोत. जसं टाईम मॅनेज होईल तसा, सकाळी तर सकाळी, संध्याकाळी तर आम्ही खरंच खूप ट्राय करणार आहोत की आम्ही जिमला रेग्युलरली जाऊ, इवन विकेंड्सना सुद्धा. तर थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल. प्लीज अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझा यूट्यूब फॅमिलीचा तुम्ही सुद्धा पार्ट बना. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज थम्स अप बटनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करण्यासाठी. बाय बाय, गुड नाईट.